गुंठेवारीमध्ये अगदी एकरात नाही गुंठेवारीमध्ये असणारा शेतकरी जो आहे, काही ना एक गुंठाही जमीन नाही, अशा लोकांचा हा व्यवसाय आहे. आणि या व्यवसायावर जे पांढरे बोके निर्माण झालेले आहेत, हे पांढरे बोके कसे निर्माण झाले हे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगेन. देश 1947 ला स्वतंत्र झाला. 1952 ला पहिली निवडणूक देशाची सुरू झाली आणि त्या निवडणुकीमध्ये जगाचा विचार केला तर आपली घटना जी आहे त्या घटनेच्या माध्यमातून त्यावेळेचे जे सरकार होतं, पंडित नेहरू, पंतप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार यांनी दूरदृष्टी ठेवून जगामध्ये सर्वात पहिल्यांदा भारतातल्या स्त्रियांना देखील मतदानाचा अधिकार दिला. आणि असं असताना मी जे बोके म्हणतो, या बोक्यांना कोणत्याही पक्षाचा माझा विषय नाही आहे, सगळ्याच पक्षातले बोके, या बोक्याने असा विचार करणं गरजेचं होतं की हे कष्टकरी जे आहेत त्याच्यामुळे ही गोकुळ संघ निर्माण झालेला आहे, तो टिकून आहे, तो ऊर्जितावस्थेत पुढे चाललेला आहे. याचा नफा तोटा हा सर्वसामान्य कष्टकरी माणसाला कळत नाही. आता सांगितलं आमचे मित्र कॉम्रेड संजय तरडेकर यांनी, ते जे गणित आहे अर्थात ते ढोबळ मांडण आहे, अतिशय करेक्ट आहे. म्हणजे या राजकारणी माणसांना एक जागा एक पद असं असायला पाहिजे होतं. त्यांनी सगळीच पदं एकाच व्यक्तीकडे एकाच घराण्यामध्ये निर्माण करावीत आणि हा देशाची लोकशाही जी आहे ती कुठेही अस्तित्वात राहू नये असाच उद्देश त्यांचा दिसतो की काय, असा प्रश्न आम्हा तुम्हाला पडलेला आहे. आणि म्हणून की हे मतदानाचा अधिकार जो आहे, ही येणारी जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये आम्हाला आता तो मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी माझ्या आग्रहाची मागणी आहे. आणि यापुढं एक सर्वे व्हावा की प्रत्येक गावामध्ये एकाला 2, 2ला 4 अशा या दूध संस्था निर्माण झालेल्या आहेत. अर्थात त्याला कुठेतरी लिमिट पाहिजे होतं की इतक्या संख्येनं दूध पाहिजे म्हणजे ती संस्था ती निर्माण झाली पाहिजे आणि टिकली पाहिजे, तर यासाठी रेशो ठरला पाहिजे होता. तो काय मला दिसतच नाही आहे. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये, जो चेअरमन डेअरीचा असतो त्या संस्थेचा गावातला जो चेअरमन असतो त्याच्या घरात गोठाच नसतो, त्याला शेताचा बांध पण माहित नसतो. पण कुठल्या तरी पुढाऱ्याच्या या बोक्यांच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून ती संस्था निर्माण करायची, लोकांच्याकडे पैसे जमा करायचे, चेअरमन तो हयात राहायचं. यासाठी सर्व बारकाईनं व्हायला पाहिजे की खरोखर ज्याच्या घरी गोठा आहे, जनावर आहे आणि दूध खरोखर त्या डेअरीला जातं, अशामधून तो चेअरमन निर्माण झाला पाहिजे. ही एक अट घातली पाहिजे, ही कोणी संघानं. आणि त्याचा बारीक सारीक म्हणजे एकंदरीत या कष्टकरी वर्गाच्या सहानुभूतीच्या माध्यमातून त्यांनी विचार करावा अशी मी त्या गोकुळ संघाच्या संचालकांना आणि येणाऱ्या ह्या आपल्या आता सध्या असणाऱ्या फडणवीस मुख्यमंत्री यांच्यासारख्या यांना देखील त्यांना आव्हान करतो, त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद.